नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये 1-2 वर्ष टिकणाऱ्या तांदळाच्या खारवड्या कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत. विशेष म्हणजे रेशनचा तांदूळ वापरूनच आज आपण ही खारवडी तयार करणार आहोत. खारवडी पहा, तळल्यानंतर मस्त अशी तिप्पट चौपट फुललेली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. अगदी छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. अशी परफेक्ट खारवडी तयार करण्यासाठी चीक कसा शिजवायचा, तो कसा हटायचा, त्यासोबतच चीक शिजण्यासाठी चिकाच्या तुलनेमध्ये पाण्याचं योग्य प्रमाण किती घ्यावं हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला खारवडीच्या आवाजावरूनच लक्षात आलं असेल आपली खारवडी किती मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. तांदळाच्या खारोड्या तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आधी स्वच्छ साफ करून निवडून घेतलेला आहे, जेणेकरून काही माती धूळ कचरा असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल. आता हा घेतलेला जो तांदूळ आहे ना, तो 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे तांदूळ मी धुवून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि हा जो तांदूळ आहे ना, तो 3 दिवस आपल्याला भिजत ठेवायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे धुवून घेतलेल्या तांदळामध्ये भरपूर सारं पाणी घातलेलं आहे. आता हा तांदूळ आपल्याला असाच 3 दिवस भिजत ठेवायचा आहे. प्रत्येक दिवशी सकाळी ह्यामधलं पाणी आपल्याला बदलायचं आहे. जर असं तुम्ही केलं नाही ना, तर ह्या तांदळाला जास्त आंबूस वास येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, हे करणं फार गरजेचं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळीच मी ह्यामधलं पाणी बदललेलं आहे. जे फेस आलेलं वरचं पाणी होतं ना, ते पूर्ण काढून घेतलेलं आहे. तांदूळ पुन्हा 1-2 पाण्याने धुवून घेतला आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून पुन्हा असा भिजत ठेवलेला आहे. लक्षात ठेवा, हे प्रत्येक दिवशी सकाळी आपल्याला करायचं आहे. असंच 3 दिवस करायचं आहे. आज 4था दिवस आहे. मी तांदूळ 3 दिवस असेच पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. तांदूळ पहा, छान असे 3 दिवस भिजल्यामुळे तांदळाला मस्त असा पांढरा शुभ्र रंग आलेला आहे. आता हे जे तांदूळ आहेत ना, ते पुन्हा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे तांदूळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. जे एक्स्ट्राचं पाणी होतं ना, ते पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे. थोडंफार पाणी शिल्लक राहिलं तरी काहीच हरकत नाही. आता आपल्याला हे भिजवलेले तांदूळ आहे ना, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालून एकदम बारीक करून घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ बारीक करताना ना, तुम्ही पाणी किती पण कमी जास्त वापरू शकता. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम होणार नाही. फक्त काय करायचं, आपण जेव्हा तांदूळ मिक्सरमध्ये घालतो ना, तेव्हा पाणी न घालता बारीक करायचे. थोडे बारीक झाल्यानंतर पाणी घालायचे. म्हणजे कसं चांगले असे हे तांदूळ बारीक होतात. आता असे तांदूळ बारीक करून झाल्यानंतर एका सुजीच्या चाळणीने आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे. असं गाळून घेतल्यामुळे काय होतं, जरी आपण तांदूळ बारीक केलेले असले ना, तरीसुद्धा छोटा मोठा तांदळाचा कण शिल्लक राहतो. तो आपल्या मिश्रणामध्ये अजिबात येऊ नये. आपल्या खारवड्या मस्त अशा तयार व्हाव्यात ना, म्हणून हे गाळून घेणं फार गरजेचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मस्त असं मी मिक्सरला दळून घेतलेलं जे मिश्रण आहे ना, ते गाळून घेतलेलं आहे. चला तर ह्याच पद्धतीने थोडं थोडं हे भिजवलेलं तांदळाचं मिश्रण आहे ना, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालता बारीक करा. त्यानंतर थोडंसं पाणी घालून मी चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे. आता हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, बारीक करताना तुम्ही पाणी किती पण कमी जास्त वापरू शकता. खारवड्या बनवताना अजिबात प्रॉब्लेम होणार नाही. हे पहा, अशा प्रकारे दुसरी बॅच देखील मी मस्त अशी गाळून घेतलेली आहे सुजीच्या चाळणीने. तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते हे जे मिश्रण आहे ना, ते गाळल्यानंतर कसे छोटे छोटे कण शिल्लक राहतात. त्यामुळे लक्षात ठेवा, हे गाळून घेणं फार गरजेचं आहे. चला तर ह्याच पद्धतीने सर्व भिजवलेले तांदूळ आपण बारीक करून गाळून घेऊया. अशा प्रकारे सर्व तांदूळ बारीक करून तयार झालेले मिश्रण मी सुजीच्या चाळणीने गाळून घेतलेलं आहे. अगदी टोप भरून हे तांदळाचं मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे. आता हे जे तयार झालेले मिश्रण आहे ना, ते असंच रात्रभर ठेवायचं आहे. अजिबात ह्या टोपाला पातेल्याला हलवायचं नाही. कारण काय होणार आहे, अजिबात हलवायचं नाही. असं रात्रभर भिजत ठेवल्यामुळे आपला जो घट्टसर दाटसर चीक आहे ना, तो पातेल्याच्या खाली बुडाला जाऊन बसणार आहे आणि वरती पाणी तरंगणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, असंच हे रात्रभर ठेवायचं आहे. या ठिकाणी रात्रभर असंच हे पातेलं मी ठेवलेलं होतं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे आपलं जो तांदळाचा चीक आहे ना दाटसर, तो खाली जाऊन बसलेला आहे आणि वरती पाणी तरंगलेलं आहे. आता हे वरचं पाणी आहे ना, ते आपल्याला पूर्णपणे अलगद काढून घ्यायचं आहे. अजिबात जास्त पातेलं हलवायचं नाही. चीक यायला जेव्हा सुरुवात होईल ना, तेव्हा थांबायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, भरपूर सारा आपल्या ह्या ठिकाणी घट्टसर दाटसर चीक जो आहे ना, तो बुडाशी जाऊन बसलेला आहे.
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तांदळाचा जो चीक आहे ना तो बुडाला जाऊन बसलेला आहे। आता हा चीक जो आहे ना तो चमच्याच्या मदतीने चांगला असा मोकळा करून घ्यायचा आहे। अगदी घट्टसर आपला हा चीक तयार झालेला आहे। काही चिकाच्या गुठळ्या असतील ना तर त्या देखील चमच्याने फोडून घ्यायच्या आहे, मोडून घ्यायच्या आहे। म्हणजे कसं चीक असा व्यवस्थित मोकळा करून घेतल्यानंतर तो आपल्याला मोजता येईल आणि मोजल्यानंतर आपल्याला चेक करायचा आहे तो किती भरतोय तो। आता आपण काय करूयात, हा चीक जो आहे ना तो एका पातेल्याने मोजून पाहूया किती भरतोय तो। मी हा पातेल्याने हा चीक मोजणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाऊण पातेलं आपला हा चीक भरलेला आहे। एक पातेलं भरण्यासाठी अगदी पाव पातेलं बाकी आहे। अगदी पाऊण पातेलं हा चीक भरलेला आहे। आता जेवढा चीक भरला ना तेवढंच आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे। पाणी कमी की नाही किंवा जास्त नाही, अगदी तेवढंच पाणी घ्यायचं आहे। जेवढा चीक भरला ना तेवढंच पाणी घ्या। तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, जर तुमचा 1 वाटी चीक भरला ना तर 1च वाटी पाणी घ्या। म्हणजे कसं खारवड्या ज्या आहे ना त्या अगदी परफेक्ट तयार होतील। आता हा मोजून घेतलेला चीक जो आहे ना तो एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेते, कारण आपल्याला ह्याच पातेल्याने पाणी देखील मोजून घ्यायचं आहे। पाऊण पातेलं चीक भरला त्यासाठी पाऊण पातेलच या ठिकाणी पाणी वापरायचं आहे। हे पहा या ठिकाणी मी पाऊण पातेलं पाणी मोजून घेतलेलं आहे। आता एका मोठ्या जाडबुडाच्या भांड्यामध्ये आपल्याला हा चीक शिजवायचा आहे। लक्षात ठेवा जाडबुडाचंच पातेलं वापरायचं आहे। पाऊण पातेलं पाणी या जाडबुडाच्या पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता या पाण्यामध्ये एक छोटा चमचा पापडखार आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण ह्या ठिकाणी पापडखार घातलेला आहे। जर तुम्हाला पापडखार घालायचा नसेल ना तरीसुद्धा चालेल, कारण आपण तांदूळ 3 दिवस भिजत ठेवलेला होता, त्यामुळे तरीसुद्धा खूपच छान अशी ही खारवडी तळल्यानंतर फुगणार आहे। मी या ठिकाणी घातलेला आहे। तुम्हाला घालायचं नसेल तर पापडखार नाही घातला तरीसुद्धा चालेल। पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगते, माझा जेवढा चीक भरला ना अगदी त्याच पातेल्याने मोजून तेवढंच पाणी मी या ठिकाणी घेतलेलं आहे। आता ह्या पाण्याला ना चांगली खळखळ उकळी काढून घेऊयात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाण्याला अगदी छान अशी उकळी आलेली आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपला जो चीक आपण मोजून घेतला होता ना तो सर्व चीक या पाण्यामध्ये उकळत्या घालायचा आहे। एका हाताने चीक घालायचा आहे, दुसऱ्या हाताने असं लाटण्याने चांगलं असं हाटून घ्यायचं आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे, म्हणजे कसं या चिकाच्या अजिबात गुठळ्या तयार होणार नाही। आता गॅसची फ्लेम या ठिकाणी मध्यम ठेवायची आहे। मध्यम आचेवरती आपल्याला हा चीक चांगला हाटून घ्यायचा आहे। जोपर्यंत हे चिकाचं मिश्रण घट्ट होत नाही ना तोपर्यंत असं सतत हलवतच राहायचं आहे। म्हणजे काय होतं, गुठळ्या तयार होत नाही। एकदा का हा चीक थोडासा घट्टसर झाला ना त्यानंतर चिकाच्या गुठळ्या अजिबात तयार होत नाही। तोपर्यंत आपल्याला असंच हटत राहायचं आहे। पहिले 2-3 मिनिटं तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम ठेवू शकता, त्यानंतर अगदी कमी आचेवरतीच आपल्याला हे चिकाचे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे। चला तर जोपर्यंत चीक घट्ट होत नाही ना तोपर्यंत असं लाटण्याने हटतच राहायचं आहे। जर तुम्ही मध्येच कुठेही गॅस सोडला ना तर काय होणार आहे, तुमच्या या चिकाच्या भरपूर साऱ्या गुठळ्या तयार होणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा असं चांगलं सतत हलवतच राहायचं आहे। अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये मध्यम आचेवरती हा जो चीक आहे ना तो अगदी छान असा घट्टसर झालेला आहे। आधी पहा चीक किती पातळ होता, पण आता पहा अगदी मस्त असा घट्टसर झालेला आहे। मध्येच कुठेही मी पातेलं सोडलेलं नव्हतं, मस्त असं हलवतच राहिलेली होती। म्हणजे कसं आपल्या चिकाच्या अजिबात गुठळ्या तयार होणार नाही। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता अगदी छान असा घट्टसर चीक झालेला आहे, पण अजूनही थोडासा पातळच आहे। त्यामुळे आणखी 2 मिनिटं मी सतत हलवतच राहणार आहे, जेणेकरून आपल्या ज्या चिकाच्या काही गुठळ्या छोट्या मोठ्या तयार झाल्या असतील ना तर त्या देखील अशा लाटण्याने चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत। आणि हे हलवताना ना अगदी चांगलं तळापासून हलवून घ्या, म्हणजे कसं बुडाला सुद्धा हे मिश्रण लागणार नाही। या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल एक साधारणतः 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। मंद ते मध्यम आचेवरती मी हे जे मिश्रण आहे ना ते चांगलं असं हटवून घेतलेलं आहे। तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता छान असं मिश्रण घट्ट झालेलं आहे। असं एकदा का मिश्रण घट्ट झालं ना त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। आता असं मिश्रण एकदा का घट्ट झालं ना तर इथून पुढे आपल्याला साधारणतः एक 15 मिनिटं तरी हे मिश्रण आहे ना ते चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। खारवड्यांसाठी हे चिकाचं मिश्रण चांगलं शिजणं फार गरजेचं आहे। जर तुम्ही अर्धवट हा चीक कच्चा ठेवला ना तर खारवड्या सुकल्यानंतर मध्येच तुटू शकतात, अजिबात पाळताना व्यवस्थित त्या तयार होणार नाहीत, सोऱ्यामधून त्या पडणारच नाही। आता आपला चीक जो आहे ना तो पूर्णपणे कच्चा आहे। थोडा चीक तुम्हाला हातावरती मी घेऊन दाखवते। हे पहा हातांच्या बोटांना पूर्णपणे चीक चिटकत आहे।
आता चीक शिजल्यानंतर कसा ओळखायचा ते तुम्हाला दाखवते। ही क्लिप मी मुद्दाम तुम्हाला आता दाखवलेली आहे, म्हणजे तुमच्या खारवड्या कशा अगदी परफेक्ट होतील, तुम्हाला चीक शिजला आहे की नाही हे सुद्धा ओळखता येईल। आता आपण चीक शिजल्यानंतर पाहूयात हे मिश्रण कसं होतं येतं। आता हे पाण्याचा हात घ्यायचा, चीक चांगला दाबून घ्यायचा आहे, झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून साधारणतः कमी आचेवरती आपल्याला हे मिश्रण जे आहे ना ते 15 मिनिटं तरी चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। प्रत्येकी 3-3 4-4 मिनिटाला झाकण ओपन करून हे मिश्रण चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आहे, म्हणजे कसं हे जे मिश्रण आहे ना ते तळायला लागणार नाही आणि आपल्या खारवड्या आहे ना ते मस्त अशा पांढऱ्या शुभ्र तयार होतील। हे पहा, अशा प्रकारे एक 3-4 मिनिटं झाल्यानंतर झाकण ओपन करून मी तळापासून चांगलं असं हलवून घेतलेलं आहे। अगदी छान असं आपलं हे जे मिश्रण आहे ना ते शिजलं जात आहे। पुन्हा थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे, मिश्रण चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि मिश्रण चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। या ठिकाणी मिश्रण घट्ट झाल्यापासून साधारणतः एक 10 मिनिटं झालेले आहे। आपण हा चीक जो आहे ना तो शिजवूनच घेत आहे, पण या ठिकाणी अजून मला पूर्ण चीक शिजलेला वाटत नाही, पण अगदी पुढच्या 3-4 मिनिटातच हा चीक शिजवून तयार होणार आहे। कारण आता तुम्ही पाहू शकता आधीच हा चीक होता ना तो खूप असा पातेल्याला लागत होता, पण आता पहा मस्त असा पातेल्यापासून थोडासा वेगळा होत आहे आणि अगदी छान अशी ह्याला शाईन देखील आलेली आहे। आता पुन्हा झाकण ठेवून आणखी फक्त कमी आचेवरती 5 मिनिटं शिजवून घेऊयात। या ठिकाणी टोटल चीक घट्ट झाल्यापासून 15 मिनिटं झालेली आहेत। अगदी कमी आचेवरती मी हा चीक चांगला शिजवूनच घेत आहे। तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आपल्या चिकाला एक प्रकारची शाईन आलेली आहे, पातेल्यापासून चीक असा वेगळा होत आहे, याचा अर्थ आपला चीक आहे ना तो मस्त असा शिजवून तयार आहे। तुम्हाला मी आधीच्या म्हणजे स्टार्टिंगला दाखवलं की चीक शिजायच्या आधी अगदी बोटांना तो चिकटतो, पण आता पहा थोडासा थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि चिकाची गोळी तयार होत आहे। आपला जो चीक आहे ना कुठेही बोटांना चिटकत नाही, मस्त अशी गोळी तयार होत आहे। ह्याचा अर्थ आपला जो चीक आहे ना अगदी खारवड्यांसाठी परफेक्ट अशा शिजवून तयार आहे। लक्षात ठेवा, खारवडीसाठी चीक व्यवस्थित शिजणं फार गरजेचं आहे। हा चीक असाच कच्चा ठेवला, अर्धवट शिजवून घेतला तर खारवड्या व्यवस्थित तयार होणार नाही, त्या सुकल्यानंतर त्या तुटू शकतात, त्याचप्रमाणे पाडताना सुद्धा तुटू शकतात। त्यामुळे लक्षात ठेवा हे मिश्रण चांगलं शिजणं फार गरजेचं आहे। आता या ठिकाणी आपला चीक अगदी परफेक्ट असा शिजवून तयार आहे। मला हा चीक शिजण्यासाठी साधारणतः मिश्रण घट्ट झाल्यापासून 15 मिनिटं लागलेली आहेत कमी आचेवरती। जर तुमचं मिश्रण जास्त असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो। आता मिश्रण असं सोऱ्यांमध्ये भरून घेतल्यानंतर काय करायचं आहे, गॅसवरती जाड तवा ठेवायचा आहे, तव्यावरती हे उरलेलं मिश्रणाचं पातेलं ठेवायचं आणि झाकून ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी आचेवरती असाच गॅस चालू ठेवायचा आहे। थोडंसं म्हणजे एक 4-5 घाणे मिश्रणाचे झाले ना, सोऱ्याचे भरून झाले ना, त्याच्यानंतर गॅस बंद करून टाकायचे, म्हणजे पाव मिश्रण आपलं संपलं नाही तयार केलेलं, त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे। थोडासा गॅस चालू ठेवला ना तर काय होतं, मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे ना, त्यामुळे आपलं जे हे चकलीचं मिश्रण आहे ना ते गरम राहतं आणि आपल्या खारवड्या अगदी मस्त अशा तयार होतात शिजणार आहे। आता आपण लगेचच हा चीक गरम असतानाच खारवड्या तयार करायला सुरुवात करणार आहोत। खारवडी तयार करण्यासाठी अशा प्रकारचा एक मी सोऱ्या वापरणार आहे। सोऱ्यामध्ये आपली जी चकलीची थाळी असते ना ती घालून घेतलेली आहे। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला खारवड्या बनवायला सुरुवात करायची आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी आपली खारवडी तयार होत आहे। तुम्ही याला चकली देखील म्हणू शकता, काही लोक खारोड्या देखील म्हणतात। प्रत्येक भागामध्ये प्रत्येक पदार्थाला वेगवेगळं नाव असतं। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खारवडी घालताना मध्येच कुठेही तुटत नाहीये, अगदी एकसारखी पडत आहे, कारण आपण जे मिश्रण आहे ना ते अगदी परफेक्ट शिजवून तयार केलेलं आहे। त्यामुळे आपली खारवडी अगदी परफेक्टच तयार होणार आहे। अगदी पांढरी शुभ्र अशी ही खारवडी तयार होत आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सुकल्यानंतर थोडासा रंग बदलतो, पण तळल्यानंतर सुद्धा खूपच छान अशा पांढऱ्या शुभ्र ह्या खारवड्या तळून तयार होतात। या खारवड्या बनवायला ना फार सोप्या आहेत। फक्त काय 3-4 दिवस तुम्हाला म्हणजे पहिले 3 दिवस तुम्हाला तांदूळ भिजवायचे आहेत, व्यवस्थित तांदूळ बारीक करून गाळून घ्यायचं आहे। जेवढा चीक भरेल तेवढं पाणी घ्यायचं आहे, व्यवस्थित चीक शिजवायचं आहे, म्हणजे कसं फटाफट आपल्या ह्या खारवड्या तयार होतात आणि अगदी सोप्या देखील आहे। खायला ह्या खारवड्या चवीला खूपच छान लागतात। थोडंसं मेहनतीचं काम आहे, पण चवीला अतिशय चविष्ट अशा ह्या खारवड्या तयार होतात। हे पहा, अशाच प्रकारे मी सर्व खारवड्या तयार करून घेते। हे पहा, अशा प्रकारे संपूर्ण मिश्रणाच्या मी खारवड्या तयार करून घेतलेल्या आहेत। काही खारवड्या तुम्हाला मी या ठिकाणी घालून दाखवलेल्या आहे शूटिंगसाठी, काही बाकीच्या सर्व खारवड्यांना मी गच्चीवरती जाऊन करणार आहे। भरपूर साऱ्या अशा या खारवड्या तयार झालेल्या आहेत। आता ह्या चकल्या ज्या आहे ना 3-4 दिवस आपल्याला कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे। 1-2 वर्षासाठी टिकवायचे असतील ना तर कोणताही वाळवणीचा पदार्थ चांगला कडकडीत उन्हामध्ये सुकवा, म्हणजे कसं अगदी छान असा टिकतो।
हे पहा 3-4 दिवस कडकडीत उन्हामध्ये मी या चकल्या चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत. अगदी मस्त अशा सुकल्या गेल्या आहेत. अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत. सुकल्यानंतर अजिबात त्याचे तुकडे पडलेले नाहीत. तुम्ही आता या चकलीची साईज पाहून घ्या. तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईभर फुलणार आहे. इतक्या ह्या छान चकल्या तळल्यानंतर फुलतात. तुम्हाला मी काही खारवड्या तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तळण्याच्या अगोदर खारवडी एकदम छोटी होती, पण आता पहा तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुललेली आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. तळल्यानंतर अजिबात ही खारवडी तेलकट झालेली नाही. या खारवड्या बनवायला फार सोप्या आहेत. अगदी झटपट तयार होतात. तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाहीत. विशेष म्हणजे ह्या खूपच अशा मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात. चला तर ह्याच पद्धतीने आणखी काही खारवड्या मी तळून घेते. हे पहा अशा प्रकारे मी काही खारवड्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत. अगदी मस्त अशा फुगून टम्म झालेल्या आहेत. अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. खारवडी सुकल्यानंतर अगदी छोटी होती. तळल्यानंतर त्याची साईज तिप्पट चौपट झालेली आहे. अजिबात त्या खारवड्या तेलकट नाही. तुम्हाला मी काही खारवड्या तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खारवडी पहा अगदी मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेली आहेत. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल आपली खारवडी किती मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. विशेष म्हणजे अजिबात तेलकट झालेली नाही. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर उन्हाळ्यामध्ये एकदा तरी ह्या पद्धतीने खारवडी जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत.